कसं आहे माहिती आहे का, मुलांना रोज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि टेस्टी असं खावंसं वाटतं, तेच तेच पदार्थ नको वाटतात. मी इथं कढईमध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 चमचा तेल सोडलेलं आहे आणि इथं अद्रक किसून घातलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली. आता या पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. हा रवा गुठळ्या न होऊ देता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा रवा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा रवा चांगला थंड होऊ दिला की याला छान असं मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या अशा पद्धतीनं गोल गोळे बनवून त्याला मध्यभागी होल पाडून याचे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत. सर्व मेदूवडे अशा पद्धतीनं बनवून घ्यायचे आहेत आणि इकडं साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मेदूवडे घालून घ्यायचे आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे मेदूवडे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. मस्त असे हे लागतात, टेस्टी लागतात, कुरकुरीत लागतात. तर याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.